नांदेडमध्ये आज भाजीपाला विक्रेत्यांनी आणि शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळेस करण्यात आली। गरीब शेतकऱ्यावर जे की गावातून भाजीपाला 500 रुपयाचा 1000 रुपयाचा भाजीपाला आणतात विकतात, पण त्यांच्यावर कुठंतरी महानगरपालिका या पोलीस कर्मचारी म्हणा सगळ्यांचं अतिक्रमण म्हणून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत। मला साहेबाला हे सांगायचं होतं, आम्ही निवेदन द्यायला आलो की साहेब फक्त भाजीपालावाल्यावर तुम्हाला अतिक्रमण होते का? जे मोठे हायवा चालत आहेत, ट्रॅव्हल्स चालत आहेत, हे सगळ्या गाडीमध्ये तुम्हाला अतिक्रमण होत नाही, ट्रॅफिक जाम होत नाही का? त्याकरता साहेबांनी निवेदन दिलं, साहेबांनी निवेदन घेतलं आमचं, आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की भाजीपाल्याला न्याय मिळेल आणि चांगल्यापैकी आम्ही त्याला न्याय देऊ। माझ्यासोबत माऊली सगळे होते माझे, आणि साहेबांनी आम्हाला दिलेला शब्द। मागणी काय आमची मागणी असं आहे की पूर्ण भाजीपाल्याला जे आधी विकत गेले भाजीपाला ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्याला विकू द्या। पण नगरपालिकाचं असं म्हणणं आहे की लोक रोडला बसत नाही, कोणी सगळे बसत आहेत फुटपाथला, ट्रॅफिक जाम होती म्हणून। पण ट्रॅफिक जाम ह्यांच्यामुळे होत नाही, ट्रॅफिक जे जाम होते आहे ते निव्वळ आपल्या हायवा गाड्या म्हणा, ट्रॅव्हल्स म्हणा ह्याच्यामुळे होते आहे। हे आम्ही साहेबाला व्हिडिओ दाखवून सांगितलेलं आहे सगळं। आक्रमक का होणार नाही भाऊ, मला सांगा ना, आज आक्रमक होऊन काय? ह्यांचं पोट पाणी कशावर आहे? यांचे लेकरं शिकतात, 500 रुपयाची भाजीपाला विका, 200 रुपये काढा, 100 रुपये पोराच्या शिक्षणाला लावा आणि 100 रुपयात घर चालवा, आणि त्यात किराया अजून, आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही असं अगर दडपशाही करता तर मग ते लोक कुठं जगाव? जिल्हाधिकारी साहेब म्हणले आम्ही याच्यात 8 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि चांगल्यापैकी ह्यांना न्याय देऊ, आणि आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांवर विश्वास आहे, यांनी आम्हाला लवकर चांगला न्याय देतील। पर्याय व्यवस्था म्हणजे आम्ही सध्या आम्ही त्याच ठिकाणी बसायची आम्ही व्यवस्था आमची केलेली आहे। भाजी विक्रेते आहेत, त्यांचं नुकसान होत आहे, जबाबदार कोणाला? जबाबदार म्हणजे तुम्ही सांगा ना काय म्हणावं आता ह्या गोष्टीला? किंवा तुम्हाला वाटत नाही का आपण जे भाजीपाला खातोय ते खेडेगावातून आल्याशिवाय खातो का आपण? मग त्या लोकांना बसण्यासाठी तुम्ही काय जागा देत नाही? आज आपण बघतो आनंदनगर या ठिकाणी ट्युशन चालतात, ट्रॅफिक जाम तिथं होत नाही का? मग तिथं 24 तास एक पोलीस व्हॅन उभा टाकते आणि ट्रॅफिक मोकळं करते। मग इथे हे लोक 3 तास भाजीपाला विकतात ना, मग 3 तासासाठी 4 कर्मचारी पोलीस जर ट्रॅफिक कशाला जाम होणार? आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानगरपालिकेसमोर गाड्या भरून भाजीपाला आणला, इथं काय आपण भाजीपाला विचार तर आमचा फार मोठा होता, अगर आमचं कोणी ऐकलं नाही, विचार तर फार मोठा होता आमचा, आणि आम्ही सांगणार नाही, येणाऱ्या काळामध्ये करून दाखवू। मॅडम, मी रोही पिंपळगावचा मुदखेड तालुक्यातला रोही पिंपळगावचा नागरिक हो, मी शेतकरी हो। आज मी माल आणला, आज व्यापारी घ्या तयार नाही, ते बजावर उठल्यामुळं ते शेतकरी व्यापाऱ्याशी मालिक नाही, शेतकऱ्याचा माल घेऊ शकणार। 10 गाडी उभी आहे, सगळे शेतकरी आम्ही व्यापारी का व्यापारी शेतकरी 1000चं कॅरेट 200ला मागाले, त्या बिचाऱ्यावर त्याच्याशी मालिक नाही, त्याची काही चूक नाही। मग आम्ही माल कुठे विकाव? शासन काय म्हणाले, स्वतः पिका स्वतः विकवा, काय विकाव कुठे विकाव? असं स्वतः ऐकून आल्या, शासन असं मागे लागले, महानगरपालिका मागे लागली, आमच्याला टॉर्चर करायचं। रात्री 10-11 वाजता मालिक नाही आला, आम्हाला महानगरपालिका पाठीमागत लागली, व्यापारी आमचे माल घेऊ शकणार आहेत। 1000च कॅरेट 200-300ला मागाले जात, व्यापाऱ्याशी मालिक नाही आलाय, स्वतः पिकून स्वतः ऐकून आधीच पाण्यानं आधीच नसणार आहे, शासन असं मागे लागलं। आमचं कलेक्टर साहेबाला एकच मागणी आहे, हा तिथं बाजार बसू द्यावा। कसं आहे, आज तिथं बसल्यामुळे कसं गिरायक किती कस्टमर येतात, वस्ती प्रमाण माल बसू द्या, आमची मागणी येत आहे साहेबाला, कलेक्टर साहेबाला, बाकी काही विषय नाही। आजचा मुद्दा म्हणजे यासाठी झाल्या, व्यापाऱ्याची मागणी तेच आहे, शेतकऱ्याची मागणी तेच आहे। महिला सगळं चांगलं आहे, दुसरीकडे बाजार घातल्यामुळे 100 वर्ष झालं आमची परत बाकी पिलर वाढले दुसरीकडे गेल्यामुळे आज 100 वर्ष झालं कोणाला त्रास नाही। 100 वर्ष झालं शेतकरी येतात, व्यापारी येतात, माल विकतात, सगळं करतात, पण आता यांना अशा 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये आम्हाला गांधी मैदानात तिथे जागा दिली, नुसतं घाण आहे तिथं, पुढं घाण आहे आणि दुर्डा आहे, पाऊस पडला की तिथं गुडघ्या एवढा चिखल होते। आज 4 दिवस आज यायला 4 दिवस आम्हाला असं म्हणाले, पावसाळा पडला, पाणी पडल्यावर तिथं नुसतं घाण होते, वास सुटते, गिरायक तिकडून यायला तयार नाही। आंबेडकर नगरचं गिरायक इकडे, गोकुळनगरचं गिरायक मैदानात यायला तयार नाही, सगळे। आज बघा 20 गाडी थांबून आहे, 50 लाख रुपयाचे नुकसान आहे। आज 20 गाडी थांबून आहे, 2 कोटी रुपयाचे नुकसान आहे। या शेतकऱ्याला विचारा, आज यांचे नुकसान 50,000 रुपयाचे, 1000चं 100 रुपयाला घेणार आहेत। सगळ्याची मरमर आहे, सगळ्याला ट्युशन आहे, घर आहेत, सगळ्यांना राशन आमच्या मागण्या 1 सेकंड मॅडम, आमच्या मागण्या, आमचा जे लढा आहे, आमचा लढा एकच आहे, जे आमच्या पहिल्याच्या जागा आहेत आम्हाला त्या जागेवर आम्हाला बसू द्यावं, आम्ही ट्रॅफिक करणार नाही, आम्ही मागं सरकून रोडला बसतोय।
नांदेडमध्ये एवढे ट्युशन चालतात, एवढ्या गाड्या लागतात, वडापावच्या गाड्या सगळे लागतात, फक्त भाजीपाल्यामुळेच का ट्रॉफिक होत आहे तुम्हाला? आमच्यामुळे तर काहीच हालत नाही. आम्ही का चोऱ्या करत नाही. महानगरपालिकेचा येतो की एक जानेवारीपासून फक्त आठवडी बाजार 2च भरणार तर एवढा माल येतो आमचा. आम्ही 2च दिवस विकून आम्ही 4 दिवस काय करणार? आमचे पोट घर सगळं काय याच्यावर आहे. आम्ही 8 दिवस केलं तर आम्हाला पूर्ण चले. आम्ही 2 दिवस बाजार करून 6 दिवस बाकीचे 4 दिवस काय करणार? आम्हाला आमच्या जागेवर आम्ही बसणार आणि आम्ही मागं सरकून लावणार. आमच्या मागण्या एवढंच आहेत, आमच्या जागा आम्हाला द्यावा. प्रशासन आम्हाला तकलीफ देऊ नये, महानगरपालिका आम्हाला त्रास देऊ नये. आम्ही आमच्या जागेवर आम्ही ट्रॉफिक करणार नाही. आम्हाला ट्रॉफिक पोलीस तुम्ही द्या, आम्ही तुमचं मान्य हे करू, आम्ही मागं सरकून बसू. पण आम्हाला आमच्या जागा जिथं लाईटच्या उजेडाखाली सिटीमध्ये पहिल्यापासून आम्ही बसतोय. तुम्ही आज एक चिखल होते पावसाळ्यात म्हणून इंदिरा गांधी ग्राउंडवर आज बसवता. पावसाळा आला कुणीकडे निघून जाता. पहिलं नंतर आम्ही कोणाकडे बघावं, कुठं बसावं? आमच्या फक्त पूर्वीची जे जागा आहेत आम्ही तिथं ट्रॉफिक होऊ देणार नाही. आम्ही आमच्या जागेवर आम्ही मागं सरकून लावणार. आमच्या मागण्या एकच आहेत फक्त की आमच्या जागेवर आम्हाला बसू द्यावं. आणि 100 वर्ष झालं नांदेडमध्ये आम्ही बसतोय. आजपर्यंत कोणी लाठीचार करत नाही. पण आज या 15 दिवस झालं महानगरपालिका पोलीस प्रशासन सगळे दंडशाही करून मारायला मागं लागायलेत. आम्हाला जागा आम्ही द्या म्हणाल नाही. तुम्हाला जागा आहे आम्हाला. जसं आम्ही वस्त्या पहिलं मांडलेल्या आहेत. आम्ही कसं आमचा भाजीपाला जिथं वस्ती आहे तिथं विकते मॅडम. तुम्ही जर आडरानच बसा म्हणलं तर आमचा माल विकत नाही. विकण्या गेल्यामुळे 10,000चा माल घेतला त्याचे 8,000 वायालेत. मालाचे पैसे यादाने घेऊन पैसे निघत नाहीत. जिथं वस्ती आहे तिथंच भाजीपाला विकणार. तुम्ही जर आम्हाला इथं वस्ती आहे तिथं जर जागा गेल्या तिथं माल विकतात आमचे. तुम्ही जिथं वस्ती आहे आम्ही तिथंच बसलेलो आहोत. आम्ही माल आणला. आमची मागणी एवढंच आहे मॅडम, ज्या ठिकाणी आम्ही बसत गेलो आम्ही तुम्हाला सारे सहकार्य करू. आम्ही ट्रॉफिक होऊ देणार नाही. आम्ही मोटरसायकलला माल देणार नाही. आम्ही गाड्या कडेला लावू देणार आणि आम्ही जिथं बसणार आहात आम्हाला तिथं बसू द्यावं सगळ्यांनी. आणि प्रशासन पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका आम्हाला सपोर्ट करा. आमच्या जिथं जागा आहेत आम्ही तिथं बसणार. आम्ही रोडला येणार नाही. माझं सरकून लावणार आणि पूर्ण बाजार आठवड्यातले आम्ही 8 दिवस शिकणार. आम्ही आज महानगरपालिका निवडणुकामुळे त्यांनी म्हणाले की जानेवारीपासून 2च बाजार. आम्ही 2 बाजार करून घरी बसणार नाही. आयुक्त कार्यालयाचं राजकारणाचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या जागा सिटीमध्ये जे आहेत आम्हाला ते सिटीमध्ये बसता यावं. आमची वस्ती जिथं आहे तिथं माल विकणार मॅडम. जिथं वस्ती इथं वस्ती आहे तिथं नेऊन बसवल्यात आम्ही माल विकणार नाही. गोर गरीब आहेत मॅडम. 5-6 हजार रुपये किराया आहेत. किराया लेकरं बाळ ट्युशन सगळे आम्ही तिथं कष्टानं पोट भरायला आम्ही चोऱ्या करण्यात चल्या ना मॅडम. आम्हाला सगळे जिथं जागा आहेत आमच्या तिथं आम्हाला बसू द्या. आमच्या प्रशासनाला काहीच मागणं नाही. आम्हाला लाईट द्यावं, महानगरपालिका सगळे करावं. आम्ही ट्रॉफिक होऊ देणार नाही. आम्ही सगळे व्यापारी शेतकरी सगळे जण सहाय्य करणार. पण जागेवर बसणार आम्ही आमच्या जागेवर बसणार. जिथं वस्ती आहे तिथं बसून आम्ही माल विकणार. आम्हाला आढळणार जागा दिल्या तर आम्ही जाणार नाही. आमच्या जागेवर बसू द्या. आमच्या एवढ्या मागण्या सगळ्याच्या.